नमस्कार, आपले सर्वांचे कोल्हापुरी तडकामध्ये स्वागत आहे। सुकट कशी करायची हे बघणार आहोत। कढई गरम करत ठेवले। ही सुकट थोडी भाजून घ्यायची। थोडी भाजून घ्यायची म्हणजे उग्र वास येत नाही। बघू शकता ही भाजून झालेली आहे। ही भाजा घ्यायची आधी स्वच्छ निवडून घ्यायची, याच्यामध्ये खडे असतात। हे स्वच्छ निवडून मी घेतलेले आहे पाकडून। आता ही 3 ते 4 वेळा पाण्यातून स्वच्छ धुवून घ्यायची। तेल गरम करत ठेवले, त्याच्यामध्ये आता मोहरी आणि जिरं टाकून घेऊया। कांदे मी मोठे 2 बारीक चिरून घेतलेले आहेत। कोकम, मिरची हे परतून घेऊया। टोमॅटो नरम होईपर्यंत हे परतून घेऊया चांगलं। हे थोडं परतून झालेलं आहे। त्याच्यामध्ये आता हिंग टाकूया, पाव चमचा। हळद अर्धा चमचा, धना पावडर 1 चमचा, काश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा चमचा, कांदा लसूण मसाला 1.5 चमचा। हे परतून घेऊया। त्याच्यामध्ये कांदा जास्त पाहिजे। 2 कांदे मोठे घेतलेले आहेत आणि टोमॅटो 2 घेतलेले आहेत। मी कोकम ह्या 3च घातलेले आहेत। कोकम जास्त कोकम घालायचा नाही। टोमॅटो टाकलेला आहे। हे बघू शकता छान हे परतून झालेलं आहे। ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं चवीप्रमाण। सुकट खारट असते। तुमच्या आवडीनुसार टाका। त्याला सुकटही म्हणतात, जवलाही म्हणतात, झिंगही म्हणतात। ह्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकून घेऊया। ही 4 वेळा पाण्यातून स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि पाणी अजिबात नाही याच्यात। आपल्याला पाणी नाही घालायचं, वाफेवर शिजवून घ्यायची आहे। परतून घेऊया। हे बघा छान ही परतून झालेली आहे। आता याच्यावरती हे ताट झाकून ठेवायचं आणि याच्यावरती पाणी ठेवायचं। सुकटमध्ये पाणी टाकायचं नाही अजिबात, वाफेवर शिजली पाहिजे। छान लागते वाफेवरची। याच्यात रेती असते सुकटमध्ये म्हणून 4 वेळा धुवून घ्यायचं। हे काय पाणी आपल्याला टाकायचं नाही, फक्त पाणी याच्यावरती ठेवून द्यायचं। तर हे शिजून देऊया। बारीक गॅस करायचा, फास्ट गॅस करायचा नाही। बघूया सुकट शिजले का। 7 ते 8 मिनिटं लागलेली आहेत। हे बघा किती छान सुकट झालेली आहे। वाफेवरही शिजवलेली, अजिबात याच्यात पाणी टाकायची नाही। छान होते वाफेवरची। तुम्ही एकदा करून बघा आणि कशी झाली ते कमेंटमध्ये सांगा। त्याच्यावरती आता कोथिंबीर टाकून घेऊया।
सुकट तयार आहे। हे बघा सुकट तयार आहे। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येतील। सबस्क्राइब नक्की करा।